नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जर बेलपत्राचे झाड तुमच्या घरात असेल तर तुमच्यासोबत हे घडणारच. बेलपत्राचे झाड लावल्याने नेमके काय घडतं? शिवपुराण रहस्य ऐकून हादरून जाल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, बेलाचे झाड जर तुमच्या पण घरामध्ये किंवा घराबाहेर अंगणात असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धे अधुरे ज्ञान ही नेहमी घातक असते. मित्रांनो, बेलाचे झाड हे अत्यंत पवित्र आणि शुभ वृक्ष म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये मानलं जातं. नुसता बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिवशंकर प्रसन्न होतात अशी देखील धार्मिक मान्यता आहे. महादेवांना बेलपत्र प्रिय का आहे? मित्रांनो, बेलपत्राच्या झाडाशिवाय आणि बेलपत्राच्या झाडाविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्या जुन्या घराच्या किंवा बेलाचे झाड आपल्या घरापाशी असेल, तुम्ही कधी कुठे पाहिलं असेल तर तुम्ही कधी विचार केला आहे का, आपल्या पूर्वजांनी आपल्या घराच्या अंगणात आंबा, कडुलिंब किंवा इतर झाडांबरोबर बेलाचे झाडही आवर्जून का लावलं असेल? यामागे नेमकं कोणतं रहस्य दडले आहे? असे म्हणतात की ज्या घरामध्ये बेलाचे झाड असतं त्या घरावर भगवान महादेवांची शिवकृपा राहते. पण ही फक्त श्रद्धा आहे का, की यामागे पुराणांमध्ये काही वेगळं सांगितले आहे? आणि अनेक लोकांच्या न कळत बेलाच्या झाडाशी संबंधित अशा काही चुका घडतात ज्यामुळे त्यांना पुण्याऐवजी त्याचे फळ मिळत नाही, अशी ही धार्मिक मान्यता आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बेलाच्या झाडाविषयी अशा काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या कदाचित तुम्ही आजपर्यंत कधीच ऐकल्या नसतील. घरात बेलाचे झाड असेल तर धार्मिक मान्यतेनुसार कोणते शुभ संकेत मानले जातात, ते कोणत्या ठिकाणी लावावं, त्याची पूजा कशी करावी, कोणत्या चुका टाळाव्यात आणि शेवटी मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी तुम्ही त्याची काळजी घ्यायला हवी. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले म्हणजे बेलाच्या झाडाची पौराणिक उत्पत्ती आणि महत्त्व. मित्रांनो, कोणतंही झाड विनाकारण पवित्र मानलं जात नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पवित्र वृक्षामागे एखादी धार्मिक परंपरा, एखादी कथा किंवा एखादं आध्यात्मिक महत्त्व सांगितलेलं आहे आणि बेलाचा वृक्षही त्याला अपवाद नाही. बेलाच्या झाडाचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आणि पुराणांमध्ये आढळतो. भगवान शिवांना अर्पण केल्या जाणाऱ्या या सर्व वस्तूंमध्ये बेलपत्राला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे. म्हणूनच हजारो वर्षापासून शिवभक्त श्रद्धेने शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करत आले आहेत. आता तुम्ही म्हणाल, महादेवांना बेलपत्र इतकंच का प्रिय आहे, दुसरं कोणतं पान का नाही? मित्रांनो, यामागे एक सुंदर धार्मिक मान्यता सांगितली जाते. असे मानलं जाते की बेलपत्राच्या 3 पानांमध्ये भगवान शिवांचे 3 नेत्र तसेच सृष्टीचे निर्माणकर्ता ब्रह्मा, पालनकर्ता विष्णू आणि संहारकर्ता महेश यांचं प्रतिकात्मक स्वरूप पाहिलं जातं. काही ठिकाणी ही 3 पानं सत्व, रज आणि तम या 3 गुणांचं प्रतीक मानले जातात. त्यामुळे भक्त जेव्हा श्रद्धेने एक बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करतो तेव्हा तो केवळ एक पान अर्पण करत नसतो, तर त्या आपल्या भक्तीचा, नम्रतेचा आणि समर्पणाचा भाव भगवान शंकरांच्या चरणी अर्पण करत असतो. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या. आपल्या पूर्वजांनी घराजवळ बेलाचं झाड लावण्याची परंपरा फक्त धार्मिक कारणांसाठीच ठेवली नव्हती, तर हे झाड दीर्घकाळ जगणारं, सावली देणारं आणि औषधी गुणांनी समृद्ध असल्यामुळेही त्याला विशेष स्थान मिळालं. मित्रांनो, म्हणूनच आजही अनेक शिवमंदिराच्या परिसरात बेलाचे वृक्षाचे आवर्जून झाडे लावलेली दिसतात आणि अनेक शिवभक्त आपल्या घरात बेलाचे झाड असणं हे मोठं भाग्य मानतात. पण मित्रांनो, फक्त बेलाचे झाड घरात असणं पुरेसं आहे का, की त्यासोबतच काही नियम देखील, काही आचरण आणि काही महत्त्वाच्या गोष्टीही पाळाव्या लागतात? याचं उत्तर पुढच्या भागात आपण नक्कीच जाणून घेणार आहोत. मित्रांनो, बेलवृक्षाची पौराणिक उत्पत्ती ही मित्रांनो, एखादं झाड आपल्या धर्मात इतकं पवित्र का मानलं जातं, यामागे नक्कीच काहीतरी कारण असतं. आपल्या सनातन परंपरेत प्रत्येक पवित्र वृक्षामागे एखादी धार्मिक कथा, एखादी श्रद्धा आणि एक सुंदर असा संदेश दडलेला असतो. बेलवृक्षांचाही अगदी तसंच काहीच आहे. बेलवृक्षाच्या उत्पत्तीमध्ये अनेक परंपरा आणि धार्मिक कथा प्रचलित आहेत. त्यापैकीच स्कंद पुराणात सांगितलेली एक सुंदर कथा आजही अनेक शिवभक्त मोठ्या श्रद्धेने सांगतात. असे सांगितले जातं की एकदा माता पार्वती कैलास पर्वतावर विहार करत होत्या. बराच वेळ क्रीडा केल्यानंतर त्यांच्या कपाळावर घामाचे काही थेंब आले.
त्यांनी सहजपणे तो घाम पुसला आणि त्यातील एक थेंब पृथ्वीवर पडला. मित्रांनो, धार्मिक मान्यतेनुसार ज्या ठिकाणी तो पवित्र थेंब पडला त्याच ठिकाणी पहिल्यांदाच बेलपत्र बिल्व म्हणजेच बेलवृक्षाची उत्पत्ती झाली. यामुळेच बेलवृक्षाला माता पार्वतीचे स्वरूप मानले जाऊ लागले आणि माता पार्वती जिथे असतात तिथे भगवान शिवांचाही वास असतो, अशी भक्तांची देखील श्रद्धा आहे. मित्रांनो, म्हणूनच भगवान महादेवांना बेलपत्र अत्यंत प्रिय मानले जाते. आता तुम्ही कधी विचार केला आहे का की शिवलिंगावर नेहमी 3 पानांचंच बेलपत्र का अर्पण केलं जातं? मित्रांनो, यामागेही एक सुंदर धार्मिक अर्थ सांगितला जातो. त्या 3 पानांमध्ये भगवान शिवांचे 3 नेत्र तसेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा प्रतिकात्मक स्वरूप पाहिलं जातं. काही विद्वान या 3 पानांना सत्व, रज आणि तम या 3 गुणांचेही प्रतीक मानतात. म्हणूनच जेव्हा एखादा भक्त श्रद्धेने बेलपत्र भगवान शिवांना अर्पण करतो तेव्हा तो फक्त एक पान अर्पण करत नाही, तर आपल्या मनातील भक्ती, नम्रता, श्रद्धा आणि समर्पणाचा भाव महादेवांच्या चरणी अर्पण करत असतो. मित्रांनो, म्हणूनच आपल्या पूर्वजांनी बेलवृक्षाला केवळ एक झाड म्हणून पाहिलं नाही, तर त्यांनी त्याला श्रद्धेचं, भक्तीचं आणि निसर्गाशी असलेल्या आपल्या पवित्र नात्याचं प्रतीक मानलं. म्हणूनच आजही अनेक शिवमंदिराच्या परिसरात बेलाचे वृक्ष आवर्जून लावलेले दिसतात आणि अनेक कुटुंबे आपल्या घरात बेलाचे झाड असणं हे देखील मोठे सौभाग्य मानतात. पण मित्रांनो, बेलाचे झाड असलं म्हणजे नेमकं काय शुभ मानलं जातं? धार्मिक परंपरेनुसार अशा घरात कोणते शुभ संकेत मानले जातात? चला तर आपण याच विषयाची सुरुवात करूया. बेलाचे झाड असेल तर पहिला शुभ संकेत म्हणजे मित्रांनो, आता आपण त्या मुख्य प्रश्नाकडे येऊया ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. घरात बेलाचे झाड असेल तर खरंच काय घडते? यामागे धर्मशास्त्र आणि आपली परंपरा काय सांगते? सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, ज्या घरात बेलाचे झाड असते ते घर भगवान शिवांच्या कृपेसाठी पात्र मानले जाते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. आता याचा अर्थ असा अजिबात नाही की त्या घरात कोणतेही दुःख येणार नाही किंवा कोणतीही कधीच अडचण येणार नाही. मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनात सुखदुःख हे येतच असतात, पण श्रद्धेने भगवान शिवांची उपासना करणाऱ्या भक्ताला संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते, अशी आपल्या धर्माची शिकवण आहे. आपल्या महाराष्ट्रातही तुम्ही पाहिलं असेल, अनेक जुन्या शिवमंदिराच्या परिसरात आवर्जून बेलाचे वृक्ष लावलेले असतात. हा केवळ योगायोग नाही, तर यामागे अनेक पिढ्यांची श्रद्धा आहे. कारण बेलपत्राशिवाय भगवान शिवांची पूजा अपूर्ण मानली जाते, अशी धार्मिक मान्यता देखील आहे. मित्रांनो, म्हणूनच ज्या घराच्या अंगणात बेलाचे झाड असतं त्या घरातील लोकांना रोज ताजं बेलपत्र भगवान शंकरांना अर्पण करण्याचं भाग्य लाभतं. बाजारातून बेलपत्र आणण्याची गरज पडत नाही. सकाळी स्नान करून श्रद्धेने काही बेलपत्र तोडायची, महादेवांना अर्पण करायची आणि ओम नमः शिवाय हा मंत्र जप करायचा. अनेक शिवभक्त आजही ही परंपरा जपताना दिसतात. मित्रांनो, म्हणूनच महादेवांना बेलपत्र प्रिय आहे, पण त्याहूनच अधिक प्रिय आहे भक्तांचा निष्कपट भाव. जर मनात अहंकार, द्वेष किंवा फसवणूक असेल तर केवळ हजारो बेलपत्र अर्पण करून काहीही उपयोग नाही. फक्त मनापासून केलेली एक छोटीशी पूजा देखील भगवान शंकर स्वीकारतात, अशी आपल्या धर्मात श्रद्धा आहे. म्हणूनच जर तुमच्या घरी बेलाचे झाड असेल, तुमच्या अंगणात बेलाचे झाड असेल तर त्याकडे फक्त एक झाड म्हणून पाहू नका, तर त्याची सेवा करा, त्याला पाणी घाला, त्याचा आदर करा आणि श्रद्धेने भगवान शिवांची उपासना देखील करा. अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की अशा नियमित भक्तीमुळे घरात शांततेचं आणि समाधानाचं वातावरण निर्माण होतं. पण मित्रांनो, बेलाचं झाड घरात असण्याचा हा फक्त पहिला शुभ संकेत आहे. यानंतरचा दुसरा संकेत असा आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असते. अनेकांना वाटतं की बेलाचं झाड फक्त पूजेसाठी उपयोगी आहे, पण आपल्या परंपरेनुसार त्याचं आणखी एक अत्यंत महत्त्वाचं आध्यात्मिक स्थान सांगितलं गेलं आहे. ते नेमकं काय आहे? चला पुढच्या भागात नक्कीच आपण जाणून घेऊया. मित्रांनो, दुसरा शुभ संकेत असा आहे की घरातील वातावरण सात्विक आणि भक्तिमय राहते, अशी धार्मिक मान्यता. मित्रांनो, घरात बेलाचे झाड असण्याचा दुसरा देखील शुभ संकेत म्हणजे अशा घरातील वातावरण अधिक सात्विक आणि भक्तिमय राहते, अशी आपल्या परंपरेतील श्रद्धा आहे. आता तुम्ही म्हणाल, एका झाडामुळे घरातील वातावरण कसं बदलू शकतं? हा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे.
मित्रांनो, इथे फक्त झाडाचा विषय नाही, विषय आहे त्या झाडाशी जोडलेल्या श्रद्धेचा. आपल्या घरात एखादी पवित्र वस्तू असली की आपोआप तिचा आदर केला जातो. सकाळी उठल्यावर त्या झाडाला नमस्कार केला जातो, त्याला पाणी घातलं जातं, त्याच्या पायथ्याशी स्वच्छता ठेवली जाते आणि त्याच वेळी भगवान शिवांचं स्मरणही केलं जातं. यामुळे घरात रोज काही क्षण तरी भक्तीचे निर्माण वातावरण होतं आणि ज्या घरात रोज देवाचं स्मरण होतं, नामस्मरण होतं, प्रार्थना होते, त्या घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न वाटतं. असा अनेकांचा अनुभव देखील आहे. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी केवळ देवघरातच नाही तर अंगणातही तुळस, बेल, औदुंबर, पिंपळ यांसारख्या पवित्र वृक्षांना स्थान दिलं. कारण त्यांना वाटत होतं की माणूस जितका निसर्गाच्या जवळ राहील तितकाच तो देवांच्या जवळ देखील राहील. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा तणाव, चिंता आणि अस्वस्थता अनुभवतो. अशा वेळी सकाळी काही मिनिटे बेलाच्या झाडाजवळ उभं राहून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणं ही अनेक शिवभक्तांची वर्षानुवर्षाची परंपरा आहे. त्यामुळे मन शांत होतं, भक्ती वाढते आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक भावनेने होते, अशी देखील श्रद्धा आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, केवळ बेलाचं झाडच घरात लावलं म्हणून आपोआप सर्व काही बदलतं असं देखील नाही. असं धर्म सांगत नाही. पण त्या झाडाचा आदर, त्या झाडाची सेवा, त्या झाडाची नियमित पूजा आणि मनापासून केलेले नामस्मरण यालाच आपल्या परंपरेत महत्त्व दिलं गेलं आहे. श्रद्धा आणि सत्कर्म यांची जोड असेल तरच त्याचं खऱ्या अर्थाने आध्यात्मिक महत्त्व अनुभवता येतं. आणि मित्रांनो, बेलाच्या झाडाचा तिसरा शुभ संकेत तर याहूनही सुंदर आहे. अनेकांना याची कल्पना देखील नसते, कारण हा संकेत थेट भगवान शिवांच्या पूजेशी आणि भक्ताच्या पुण्याशी जोडलेला मानला जातो. चला पुढच्या भागात तो सविस्तरपणे जाणून घेऊया. तिसरा शुभ संकेत असा आहे, रोज भगवान शिवांना ताजे बेलपत्र अर्पण करण्याचे भाग्य देखील. मित्रांनो, घरात बेलाचे झाड असण्याचा तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा शुभ संकेत म्हणजे त्या घरातील लोकांना रोज भगवान शिवशंकरांना, महादेवांना ताजे बेलपत्र अर्पण करण्याचं भाग्य लाभतं, अशी देखील धार्मिक मान्यता आहे. आता तुम्ही म्हणाल, बेलपत्र अर्पण करणं इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? मित्रांनो, आपल्या धर्मग्रंथामध्ये भगवान शिवांच्या पूजेमध्ये बेलपत्राला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे. अनेक भक्त दूध, पाणी, मध, दही, तूप याचा अभिषेक करतात. पण या सर्वांसोबतच श्रद्धेने अर्पण केलेलं बेलपत्र ही शिवपूजेतील एक महत्त्वाचं स्थान आहे. यामुळे अनेक शिवभक्त श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीच बेलपत्राची व्यवस्था करतात. काही जण बाजारातून आणतात तर काहींना मंदिरातून मिळतात. पण ज्या व्यक्तीच्या घरात स्वतःचं बेलपत्राचं झाड असतं त्याला रोज ताजे बेलपत्र अर्पण करण्याची संधी मिळते. ही गोष्ट अनेक भक्त मोठं सौभाग्य मानतात. पण मित्रांनो, इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. भगवान शिवांना फक्त बेलपत्र नको असतं, तर त्यामागचा भाव महत्त्वाचा असतो. जर एखाद्याने 1000 बेलपत्र अर्पण केली पण मनात अहंकार असेल तर त्या पूजेचं फळ मिळत नाही, अशी आपल्या संतांची शिकवण देखील आहे. उलट एखाद्या गरीब भक्ताने मनापासून एकच बेलपत्र अर्पण केलं तरी महादेव त्याच्या भक्तीवर प्रसन्न होतात, अशी देखील श्रद्धा आहे. म्हणूनच आपल्या आजी आजोबा नेहमी सांगायचे, देवाला वस्तूपेक्षा भक्ताचा भाव मोठा असतो. ही गोष्ट आपण कधीही विसरू नये. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेलपत्र तोडतानाही काही पारंपरिक नियम सांगितले गेले आहेत. झाडाला इजा होईल इतकी देखील पाने तुम्ही तोडू नयेत. पूजेसाठी जितकी गरज आहे तितकीच घ्यावीत. कीड लागलेली, तुटलेली किंवा पूर्णपणे वाळलेली पाने अर्पण करू नयेत, अशी देखील धार्मिक मान्यता आहे. जर तुमच्या घरी बेलाचे झाड असेल तर ते कधीही दुर्लक्षित करू नका. त्याच्या भोवती कचरा टाकू नका, त्याला विनाकारण इजा करू नका आणि फक्त पूजेसाठीच नव्हे तर प्रेमाने त्याची काळजी घ्या. कारण श्रद्धा म्हणजे फक्त नमस्कार करणं नाही, तर ज्या गोष्टीला आपण पवित्र मानतो तिचं जतन करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि कदाचित म्हणूनच आपल्या पूर्वजांनी बेलवृक्षाला केवळ पूजेपुरतं मर्यादित ठेवलं नाही, तर तो प्रत्येक पिढीने जपावा, वाढवावा आणि पुढच्या पिढीपर्यंत नक्कीच पोहोचवावा, असा संदेश दिला. जर तुमच्याही घरी बेलाचं झाड असेल तर त्याची मनापासून सेवा करा, त्याला प्रेमाने जपा, स्वच्छ ठेवा आणि शक्य असेल तेव्हा भगवान महादेवांना श्रद्धेने बेलपत्र अर्पण करा. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.